पहिले पाणी येतं, याच्यानंतर याचं देतं, याच्यामध्ये पाण्यातली पूर्ण घाण बारीक जेवढी माती हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे. आणि कसे आहात तुम्ही? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. तर ना मला जायचं होतं बाहेर मैत्रिणीकडे एका ठिकाणी फंक्शनला. तर म्हटलं छान तयार झालेली आहे आणि लुक असं म्हणजे मी जस्ट कपाटातनं कपडे पटापट काढले, स्कूलमधनं आल्यानंतर ते वेअर केलं, तसंच टाकलं आणि सिंपल लुक तयार केला, तरी छान दिसत होती. मग म्हटलं चला व्हिडिओ करून घ्यावा एक. आणि ते जाण्याआधी ना मध्येच एक काम निघालं, आमचं वॉटर फिल्टर खराब झालं ॲक्च्युली. आणि तेवढ्या याच्यामध्ये बरं हे घरी होते, तर यांनी लगेच ते जे वॉटर फिल्टर रिपेअर करणारे दादा असतात ना, त्यांना बोलवून घेतलं आणि मग त्यांच्याकडनं यांची सगळी माहिती काढायची चाललेली. पाणी कसं येतं, ॲक्च्युअल काय प्रोसेस असते, एक क्युरियोसिटी असते ना लहान मुलांचे, कसे प्रश्न असतात. म्हणजे आपल्यासारख्यांना कसं की काहीतरी नवीन असल्यावर खूप अट्रॅक्शन वाटतं की कसं काम करत असेल हे मशीन. तर हेच प्रश्न विचारत होते. मला मागे एकदा भुसावळला सांगितलं होतं, एक दुसरे दादा आले होते त्यांनी. आता हे दादा एक्सप्लेन करत होते. याच्यामध्ये पाण्यातली पूर्ण घाण बारीक जेवढी माती वगैरे सर्व याच्यात अटकवली जाते. याच्यातून मग याच्या मध्ये जातं, कार्बनमध्ये आल्यावर पाण्यातला वास, पाण्यातला कलर पूर्ण क्लिअर होतं. तिथून पाणी पंपात जातं आणि पंपाच्या प्रेशरने पाणी ह्या मेम्ब्रेनमध्ये जातं. मग या मेम्ब्रेनमध्ये गेल्यावर याच्यामध्ये जो मेम्ब्रेन असतो त्याच्यामध्ये आपल्या केसांपेक्षा बारीक खड्डे असतात. पंपाच्या प्रेशरने पाणी त्याच्यामध्ये लोटतं असं आणि दोघी साईडने पाणी निघतं त्याच्यामध्ये. एक प्युअर असतं आणि एक वेस्टेज असतं. A few moments later. गणपती विसर्जन झाल्यानंतर खानदेशमध्ये ना गुलाबाई बसवले जातात. आता काही ठिकाणी भुलाबाई म्हणतात, तर काही ठिकाणी गुलाबाई म्हणतात. लहानपणापासून आम्ही याला गुलाबाईच म्हणतो. आणि अशा टिपऱ्या वगैरे खेळायचो. तर आत्ताच्या मुलींना हे सगळं काही माहिती नाही आहे ॲक्च्युली. कारण ना आधी कसं होतं की सगळ्या एकत्र यायच्या. आम्ही जवळजवळ 8-9 मुली एकत्र खेळायच्या. जवळजवळ 2-3 तास आम्ही बाहेर टिपऱ्या खेळत राहायचो. आणि मग प्रसाद वगैरे आरती झाल्यानंतर खाऊ जिंकायचं. आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हे सगळं चालतं. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ना मस्त राधाकृष्ण बनवले जातात. प्रत्येकाच्या घरून असं भरलेलं ताट येतं गोड पदार्थांचं आणि खाऊ असतो. तर खूप मज्जा यायची लहानपणी. पण आत्ता ना हे सगळं लहान मुलं खूप मिस करतात. पुन्हा तो ट्रेंड हवा गावाकडे कदाचित आहे अजून, पण सिटीमध्ये नाही. तर निधीला मी इथे तेच शिकवते आहे. ती गाणी मला जेवढे आठवत होते ते सगळे तिला मी बोलून दाखवते. आणि माझ्या तर खूप आठवणी जुडलेल्या आहेत या गुलाबाईच्या बाबतीत. म्हणाल ना मी खूप म्हणजे आईच्या हाताचा मार खायची, कारण मला गुलाबाई आई बसवू द्यायची नाही. आई थोडी स्ट्रिक्ट असल्यामुळे असं प्रत्येकीच्या घरी जाऊन गाणे म्हणणं वगैरे आईला ते आवडायचं नाही. पण मी अशी होती की नाही, मला जायचंच आहे आणि मला करायचंच आहे. तर हट्ट करून 2-4 दिवस असं रडरड करून फायनली गुलाबाई घरी यायची, गाणे म्हणायचे आणि मस्त साजरा व्हायचा कार्यक्रम. त्याच्यानंतर ना कोजागिरी पौर्णिमेला मी उंच आणि माझा सावळा रंग असल्यामुळे नेहमी मला कृष्ण बनवला जातं. तर सगळ्या मुलींमध्ये मुलगा कुठूनच यायचा नाही. त्याच्यामुळे मग ना एक राधा असायची माझी मैत्रीण आणि मी नेहमी कृष्ण बनलेला असायची. तर ही जी आठवण आहे ती कायम माझ्या स्मरणात राहील आयुष्यभर. आज आमच्या गुलाबाईला 7व्या दिवशी बाला टोपी मोत्याने गुंफी झोझोरे झोझोरे रामाचे सीताबाई रामाची पार्वताबाई शंकराची गुलाबाई गुलोजीची. आता आरती करायची. मला गाणं एकच येतं ना ग. मला पौर्णिमा शुभदनिया शुभदनिया, भाद्रपदेचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला. पार्वती बोले नीट पकड, चटका नाही लागला. पार्वती बोले शंकराला, चला हो आपल्या माहेरी
जाता बरोबर पाठ बसायला आरती ग पार्वती तुझ्या पुढे नाव ठेवू शंकराचा फुल जो यशोदेचं नाव घेऊ पंढरपूर बघे पण मी करू का ऐका ग बाळांनो ऐका ग सयांनो मी जाते कामाला माझे पती रामा माझे काम संपले खाऊ आणा खाऊ जिका 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 गुलाबाईचा खाऊ इना ओळखा खाऊ ओळखा ओळखा असं सरळ असं नाही बेटा पडून जाईल ओळखा खाऊ ओळखा लवकर ओळखा 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 चला 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 खाऊ ओळखा नाही नो नाही नाही मी दाखवणारच नाहीये तुला गेस करायचंय नाही टाळ्या न वाजवता टिपऱ्या वाजवून आरती केली जायची आणि सगळ्यात शेवटी खाऊ जिंकण्यात जी मजा असते ना ती मजा कशातच नाही आहे गुलाबाईच्या खेळामध्ये तुम्ही म्हणाल तर. जर तुम्ही कधी म्हणजे लेडीजने जर कधी ह्या गुलाबाई लहानपणी खेळल्या असतील ना तर त्यांना माहिती असेल की प्रत्येकीच्या घरचा खाणं खूप इंटरेस्टिंग असतो आणि त्यातल्या त्यात आपण लहान असतो तर एखादीच्या घरचा खाऊ नाही आवडला ना तर सगळ्या नाही आवडला असं तोंड करायचं. तर ना खूप छान छान आठवणी आमच्या या गुलाबाईबरोबर जुळलेल्या आहेत आणि मी तर कधीच नाही विसरू शकत. एक पण आठवण मी यातली विसरू नाही शकत. खाऊ आहे आजचा खाऊ आहे फुटाणे. मगाशी मी जसं म्हटली की खाऊ जिंकण्यात एक वेगळीच मजा असते ती मजा निधीला सुद्धा आली. तुम्ही पाहिलं तर खरंच खूप मजा येते आणि जे ज्या गोष्टी अशा विस्मरणात चाललेल्या आहे ना त्याच गोष्टी आपण आपल्या मुलांना आपल्या थ्रू देऊ शकतो कारण ते बाहेर तर जास्त निघू नाही शकत पण आपण त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी नक्कीच देऊ शकतो असं मला वाटतं. मी खूप डेकोरेशन नाही केलं साधं सिंपल जसं मला ज्या ज्या वस्तू अवेलेबल होत्या तेवढ्या ह्याच्यात केलं पण तरी खूप सुंदर दिसतं आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला संडे म्हणजे सॅटर्डेचा व्हिडिओ ना मी संडेला तुम्हाला भेटते आहे कारण मी त्यानंतर काही शूट नाही केलं काही रेसिपी वगैरे पण नव्हती त्याच्यामुळे. तर मी मस्त हेअर मास्क बनवते आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की माझे किती सगळे केस गळत आहेत म्हणून मी विचार केला की चला थोडी थोडी का होईना आपण काळजी करूया म्हणजे एकदमच असं जास्तच त्रास होईल आणि तेव्हा काळजी घेतली तर तिचा काही काळजी फायद्याची ठरणार नाही म्हणून म्हटलं की चला आपण काळजी करून घेऊया. तर ना हे जे फ्लॅक्सीड जेल आहे ते मी आधी बऱ्याचदा लावलेलं आहे आणि अगणित फायदे म्हणजे अनकाउंटेबल याचे फायदे आहेत आणि खूप म्हणजे सगळ्यात आधी तर केस सिल्की होता स्काल्फ हेल्दी होतो आपला आणि स्प्लिटिंग म्हणजे तोंडे झालेले असतील ना केस तर ते पण याच्याने रिकवर होता. अगदी सोपं आहे जेल बनवण्यासाठी. पाणी घ्यायचं गरम होऊ द्यायचं फ्लॅक्सीड टाकायचं त्याच्यामध्ये वाटी म्हणजे छोटी पोहे खायचे 2-3 चमचे टाका वाटीभर नाही तर आणि अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास पाणी टाका तुम्ही आणि ते छान उकळू द्या म्हणजे अशी थिक कन्सिस्टन्सी होईपर्यंत पाण्याची चिकचिका पण पाण्यात येईपर्यंत ना ते उकळू द्यायचं आणि छान मग गाळणीने ना गाळून घ्यायचं. गरम असतानाच गाळायचं थंड झाल्यावर ना हे गाळणीतनं गाळलं नाही जात कारण ना ते खूप जास्त घट्ट होऊन जातं. एक असं त्याला जेल टाईप कन्सिस्टन्सी येते त्याला त्याच्यामुळे मग ते काही गाळलं जात नाही. आणि आज मी ना याआधी असं खूप घट्ट बनवलं पण आज ना म्हटलं थोडं पातळ बनवूया कारण ना ते खूप घट्ट झालं की केसांमधनं निघत नाही आणि मग ते इरिटेड होतं म्हणून मी विचार केला की थोडंसं म्हणजे एकदम जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं न ठेवता मीडियम पद्धतीचं आपण याला ठेवूया. त्यामुळे मग थोडंसं ते जास्त झालं माझ्याने पण मग मी नंतर विचार केला की यांना पण लावून देऊ जर उरलं तर आणि मग बघू म्हटलं आधी पण आता त्याला मी ना थंड होऊ देते. आणि प्लस याच्यामध्ये मी आणखी एक गोष्ट आज ॲड करणार होती. याच्या आधी मी काहीतरी तांदळाचं पाणी आणि काय अजून ॲलोवेरा जेल हे सगळं टाकलेलं होतं पण आज ना मी याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट टाकणार होती जी मला सिल्कीनेस आणायची ती खूप माझे रफ झाले आहेत ना केस तर कॅस्टर ऑइल मी याच्यात टाकते कारण कॅस्टर ऑइलने ना आपल्या केसांना खूप छान शाईन येते प्लस असे स्मूथ आणि सिल्की होतात केस. म्हणजे मी एव्हरी संडे आपलं जे खोबरे तेल असतं त्याच्यात कॅस्टर ऑइल टाकून लावते कोमट करून पण आज मी त्या तेलाऐवजी म्हणजे खोबरे तेल नाही घेतलं फक्त कॅस्टर ऑइल घेतलं
ते या जेलामध्ये ते गरम असतानाच टाकून दिलं, म्हणजे पुन्हा गरम करायची गरज पडणार नाही. आणि थोडंच टाकलेलं आहे, साधारणतः अर्धा चमचे मी इथे टाकलेलं. आणि हे सगळं मी आता मस्त थंड होऊ देते, कारण हे गरम गरम तरी अजून त्याची कन्सिस्टन्सी प्रॉपर दिसत नाही आहे मला. आता थंड झाल्यावर ते व्यवस्थित दिसेल, म्हणून म्हटलं आता याला आधी थंड होऊ देऊ. तोपर्यंत केसांची गुंता मी मोडून घेतलेली आहे आणि दोघं बाजूने ना केस म्हणजे पार्टिशन करून घेतलेलं आहे. कधीही कुठलाही जर तुम्हाला हेअर मास्क लावायचा असेल ना, केसांची सगळ्यात आधी गुंता काढायची आणि रोज गुंता काढताना 2 भागांमध्ये गुंता काढा. जर आपण एकत्र गुंता काढायला गेलं ना तर मग ते केस जास्तच तुटतात. म्हणजे एवढ्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवल्या तर केसांची हानी कमी होते. आणि हे थंड झाल्यानंतर मला असं वाटत होतं खेळूनच घ्यायचं, कारण आज त्याची कन्सिस्टन्सी मला जशी हवी होती ना तशी झाली. त्यामुळे मी भरपूर वेळ त्याला खेळत बसली आणि मला खेळताना बघून निधी पण तिथे आली आणि ती म्हटली मला पण खेळू दे मम्मी. पण मग ते ना खाली पडायला लागलं. म्हटलं नको, ते वेस्ट होते, त्याच्यापेक्षा ना आपण ते लावलेलं बरं. तर मस्त असं मी सगळ्यात आधी स्काल्पला लावलं एका बाजूच्या, आणि मग त्याच्यानंतर पूर्ण असे डोक्यापासून ते त्याचं जे शेवटचं टोक आहे केसाचं खाली त्या टोकापर्यंत लावून घेते आहे. पुढच्या बाजूला, मागच्या बाजूला नंतर लावेल मागे हात करून, असं म्हणून मग मी इथे लावून घेतलेलं आहे. आणि मला आता असं वाटलं की आत्ता सुरुवात नाही केली ना तर मग कदाचित खूप उशीर होईल. आणि एकदा मला स्वप्न पण पडलं होतं की म्हणजे स्वप्नात कोणीतरी दुसराच व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीचे खूप केस गळत आहेत, असे गुच्छेचे गुच्छे, आणि मागचं पूर्ण स्काल्प दिसतो, म्हणजे टकलं दिसतं आहे पूर्ण. तेव्हापासून मला इतकं भयानक टेन्शन आलं होतं की अरे हे स्वप्न आपल्यावर तर नाही ना. म्हणून म्हटलं नको, आपण ना आपल्या केसांची काळजी घेतली पाहिजे, कारण नोकरी आता करावीच लागणार आहे. कारण आपण कुठल्या तरी एखाद्या गोष्टीमध्ये कात्रीत सापडल्यासारखं झालेलं आहे. आता थोडक्यात सांगायचं झालं मला तर कात्रीत सापडली, तिथून सुटका होणार नाही माझी अजून काही दिवस तरी. त्यामुळे म्हटलं ते सुटका होण्याची वाट जर बघत बसली तर कदाचित उशीर होईल. म्हणून म्हटलं की चला त्याच्यासोबत वेळात वेळ काढून आपण ट्राय करू. स्ट्रेस तर तो राहणारच आहे. तर मी मागच्या बाजूने पण हे मस्त असं लावून घेतलेलं आहे आणि आता पॅक करून घेईल. आज दोघांचं आम्ही मस्त स्किन केअर केलं. निधीला ना ते गुलाबजल टाकलं ना त्याच्यामध्ये ते थोडंसं थंड आहे, तर तिला असं गुदगुल्या पण होतं, असं थंडी वाजल्यासारखं पण होतं. ॲक्च्युली इकडे खूप गरम होतं आहे, तरी पण संडेला असं स्किन केअर आपण आपलं करतो ना, तो मुलांचं पण झालं पाहिजे. केमिकल विरहित असलं पाहिजे ते. त्याच्यामध्ये मी फक्त आता फेस पॅकमध्ये हळद, बेसन पीठ आणि गुलाब पाणी, तुम्ही दूध टाकू शकतात. मला दूधने ती स्किन ओढली जाते ना, तिला ते मला भीती वाटते रॅशेस येण्याची, कारण ते सुकू द्यायचं आहे म्हणून. तर असं मी फक्त लावून घेतलंय. जॉबमुळे मी निधीला पण खूप कमी वेळ देते, पण संडेच्या दिवशी तिच्यासोबत रील्स बनवणं, माझ्या स्किन केअरबरोबर तिचं स्किन केअर करणं, थोडाफार स्टडी, गप्पा टप्पा, ह्या सगळ्या गोष्टी मी तिच्याबरोबर एन्जॉय करत असते. आणि आज हा रील मी पोस्ट केलेला होता, तोच करतोय. लास्ट आता ही क्लिप ॲड करते मी, कारण हा हा टॉप आहे ना तुमच्याबरोबर शेअर करायचा राहिलेला होता. कॉटन मिक्स टॉप आहे. तुम्ही फ्लेअर जीन्सवर, ट्राउझरवर वगैरे घालू शकतात. आता ज्या एकदम फ्रॉकसारख्या म्हणजे किंवा खूप ढगळ्या जीन्स ज्या आलेल्या आहेत, मी आजच्या व्हिडिओत जी घातलेली आहे ग्रीन छोट्या टॉपवर, तशा जीन्सवर छान दिसतात. किंवा प्लाझोवर पण तुम्ही घालू शकतात घरात. आता मी प्लाझोवरच घातलेलं आहे, तर छान दिसते आहे. आणि कॉटन मिक्स आहे, थोडं गरम होतं याच्याने आणि प्युअर कॉटन नसल्यामुळे. पण याची जी ही खडी प्रिंट आहे ना, ती अजिबात निघत नाही आहे. आता ही 2-3 वेळेस वॉश करून झाल्यानंतर मी याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर एकदम छान प्रिंट आहे याच्यावर जी प्रिंट आहे ना, आणि त्याला थोडी अशी स्प्रिंकल शाईन पण आहे, म्हणजे स्पार्कल शाईन आहे. तर छान आहे, कलर पण छान आहे त्याचा. आणि जीन्सवर अप्रतिम दिसते. लाईट कलरची जीन्स किंवा ब्ल्यू कलरची जीन्स घातली तर. आणि ट्राउझरवर पण छान दिसते. प्लस ही या प्लाझो पण 2 ते 3 वेळेस धुवून झाल्यात, तर अजिबात त्याचा रंग गेला नाही किंवा आकसला नाही किंवा कापड असा श्रिंक नाही झाला, म्हणजे भरला नाही. 300 मध्ये 2 प्लाझो मी मागे हरतालिकेच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या होत्या. एकदम छान निघालेले आहेत, कम्फर्टेबल आहे, गरम वगैरे होत नाही.
इकडे आता जास्त गरमी असल्यामुळे तर तसं चिकचिक होत नाही, कम्फर्टेबल आहेत, मला प्रचंड आवडल्या. तर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की खाली लिंक देते आहे, तिथून परचेस करू शकता. आणि याची प्राइस काहीतरी मला 255 वाटते. प्लाझो आणि टॉपचं तुमच्याबरोबर शेअर करून झाल्यानंतर मला इतकं प्रचंड गरम व्हायला लागलं, कारण इकडे ना खूप उकडतं, असं चिकचिक वातावरण आहे जळगावचं, जे मला अजिबात आवडत नाही. आय जस्ट हेट दिस क्लायमेट असं झालेलं आहे मला. म्हणून मी पटकन सगळ्यात आधी केस बांधले आणि म्हटलं की चला नंतर वेणी वगैरे घालून घेऊ, जी रोज मी घालते आहे त्याच्यामुळे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.